नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या नवरात्र चालू आहे आणि भरपूर जणांना उपवास असतो आणि एखाद्या वेळेस आपण खिचडी साबुदाणा जो आहे तो भिजू घातलेला नसतो आणि इन्स्टंट आपल्याला जर काही नाश्त्याला बनवायचं असेल, भूक लागली असेल तर ही स्पेशल रेसिपी आपल्यासाठी आहे। कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता आपण झटपट असे हे भगरीचे धिरडे जे आहे ते बनवू शकतात। त्यासाठी आपल्याला इथे भगर जे आहे ते आपण शक्य असल्यास थोडीशी धुवून देखील ठेवू शकतात, पण त्याच्यात आपल्याला जास्त पाणी नाही घालायचे किंवा पुसून घेऊ शकतात। तर मी इथे 1 ते 1.5 वाटी भगर घातलेली आहे। आपण आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला जास्त करायचे असेल तर जास्त घेऊ शकता किंवा कमी करायचं असेल तर कमी घेऊ शकता। तर मी इथे 1.5 वाटी भगर घेतलेली आहे आणि ती थोडीशी फिरून घेतल्यानंतर इथे कच्चाच आपल्याला बटाटा घालायचा आहे। बटाटा पण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात। मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे। त्याचे व्यवस्थित साल वगैरे काढून कट करून घेतलेले, बारीक असं कट करून घ्या जेणे की मिक्सरमध्ये छान असं ग्राइंड होईल। त्यासोबतच आपल्याला शेंगदाणे घालायची, हिरवी मिरची घालायची। आपण जर आपल्याकडे चटणी असेल तर आपण हे जे शेंगदाणे हिरवी मिरची आहे ते स्किप करून आपण चटणी देखील बनवू शकता, पण आपण हे जे झटपट बनवतोय त्याने काय होईल, अगदी चव खूप सुरेख येते आणि कुठल्याही प्रकारची चटणी वगैरे काहीच नसली तरी पण आपण गरमागरम हे खाऊ शकतात भूक जर लागलेली असेल तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे। मी इथे दही देखील घातलेलं आहे। त्याने काय होईल, छान असा आंबटपणा येतो, जसं आपण डोसे वगैरे खातो अगदी तसा आपल्याला फ्लेवर येईल। जर आपल्याकडे दही नसेल तर आपण स्किप करू शकता आणि असेल तर घालू शकतात। त्यांनी छान असा आंबटपणा येतो आणि आपलं जे हे धिरडं आहे ते छान असं चवदार होतं। तर फक्त आपल्याला आता तवा घ्यायचा आहे, तव्यावर थोडंसं तेल घालायचं आहे। जर आपल्याला पातळ आवडत असेल तर आपण पातळसर डोसे देखील बनवू शकतात किंवा अशा प्रकारे आपण त्याचे जाडसर असे उत्तप्पम टाईप तयार करू शकतात। तर आपलं चिटकलेलं नाही आहे पीठ आणि अगदी इन्स्टंट झालेलं आहे आणि खूप असं छान क्रिस्पी झालेलं आहे। तर रोज रोज साबुदाण्याची खिचडी किंवा भगरीचा भात किंवा साबुदाणा वडे वगैरे आपण खाऊन जर कंटाळला असेल तर अशा जर काही आपण वेगळ्या रेसिपी जर बनवल्या तर आपण उपवास धरलेला असं आपल्याला वाटणार देखील नाही आणि तोंडाला चव देखील सुरेख येईल आणि आपलं काम देखील झटपट होईल। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करायची नाही आहे। कोणी आलं जर त्यांना उपवास असेल तर आपण हे झटपट असे उपवासाचे धिरडे जे आहे ते त्यांना बनवून देऊ शकतात। अगदी गरमागरम खूप छान चव येते आणि जे आपण हिरवी मिरची शेंगदाणे घातलेले आहे ना त्याने अगदी छान अशी सुरेख चव येते आणि कुठल्याही प्रकारची चटणी नसली तर आपण हे तसेच देखील सर्व करू शकतात। किंवा जर दही असेल तर दह्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आणि दाण्याचं कूट घालायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून आपण ती देखील चटणी याच्यासोबत देऊ शकतात। अगदी खूप सुरेख चव येते। तर बघू शकतात अगदी सहजरित्या आपले हे निघून येत आहे धिरडे, चिटकत नाही आहे आणि खूप झटपट अशी आपली ही डिश रेडी झालेली आहे। आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर अशाच प्रकारे मी इथे सर्व धिरडे जे आहे ते बनवून घेतलेले आपल्या बनवण्यावर आहे। आपण जर पातळसर बनवले तर खूप सारे धिरडे आपले हे रेडी होतात भगरीपासनं आणि खूप वेळ ठेवल्यानंतर पण अगदी छान असे नरम लागतात। जर टिफिनला देखील द्यायचे असेल तर आपण देऊ शकतात। अगदी नरम असे आपले हे धिरडे जे आहे ते रेडी आहे। आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।